साई, 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 दादा मला प्लीज तुमचा मोबाईल द्या ना, मला एक खूप महत्त्वाचा फोन करायचा आहे दादा प्लीज. साई, साई, देवांश जे नको होतं तेच झालं. सई आता मला देवांशला मारून टाकावंच लागणार. काय काय करू ग? त्याच्या डोक्यात दगड घालू हा? नाही प्लीज नको. नाही नाही विक्रम प्लीज. सई लहानपणी नेमबाजी खूप खेळलोय मी आणि माझा नेम सहसा चुकत नाही सई. विक्रम सोड प्लीज सोड ना. मी येतोय तिकडे थांबा. देवांश तुम्ही येऊ नका प्लीज तिकडे थांबा प्लीज नका येऊ. मी येतोय थांबा तुम्ही थांबा. नाही नका येऊ. देवांश विक्रम सोड प्लीज. देवांश देवांश देवांश. दादा ठीक आहे पाणी घ्या. दादा काय होतं तुम्हाला चक्कर येते का? गाडीवाले पण ना डोळे फुटल्यासारखी गाडी चालवतात. दादा खूप रक्त येतं तुमच्या हातातून. दवाखान्यात न्यायला हवं. कुठे कोणाला हात मारताय तुम्ही एकटेच रस्ता ओलांडत होते तेव्हा. दादा तुम्हाला खूप लागलंय. दवाखान्यात न्यायला हवं. गाडी थांबवा लवकर. थांबवा 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 थांबवा. मॅडम ऍक्सिडेंट झालाय. एकाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं प्लीज मदत करा ना. हे बघा मी खूप बिझी आहे प्लीज तुम्ही बाजूला व्हा. जरा माणुसकी दाखवा ना मॅडम. मॅडम खूप लागले त्याला बघा तो तिथे पडलाय मॅडम. देवांश 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 तू इथे काय करतोयस? मी आता देवांश मी आत्ता इथे आत्ताच इथे मी त्यांना बघितलं. आत्ताच इथे बघितलं मी त्यांना. किती लागले तुला? विक्रम प्लीज सोड मला. देवांश सई ते बघ कसा रस्त्यावर कसा पडलाय बघ तुझा नवरा. अहो ताई रस्ता क्रॉस करत होते आणि गाडीची धडक लागली. तुला कळतंय का? मी आत्ता 2 मिनिटं आधी इथेच त्यांना बघितलंय आत्ता. देवांश आपण डॉक्टरकडे जाऊया. ऐक माझं चल. डॉक्टर नाही ना आपण त्यांना शोधूयात ना प्लीज. तू चल ना माझ्या बरोबर. आपण सईंना शोधूया. देवांश रे इथे कोणी नाहीये. हीच लायकी आहे सई त्याची. हा आणि सई तू ह्याच्यासाठी सारखी मला सोडून जात होतीस. विक्रम प्लीज सोड ना प्लीज. सोड. नाही सई नाही तू माझी आहेस सई. आता ना मी आपल्या दोघांच्या मध्ये या देवांशला कधीच येऊ देणार. प्लीज विक्रम सोड ना प्लीज. देवांश देवांश. विक्रम प्लीज सोड ना मला जाऊ दे प्लीज. सई तुला भेटायचंय देवांशला? भेटायचंय? जा. सई देवांश ना लकी आहे. आता वाचला ना तो.
पण दरवेळी नशीब त्याचा साथ देईल असं नाही आहे, कारण त्याच्या नशिबाच्या आड नेहमी मी येईन सई. देवांश तर आता सई जिवंतपणे तुला कधी भेटणारच नाही. हा पण तुला त्याला मेलेलं बघायचं असेल तर जा बिंदास. अगं जा जा ना. तुला कळतंय का? 2 मिनिटं आधी इथेच माझ्या डोळ्यांसमोर बघितलंय मी त्यांना. देवांश तू काय बोलतो? तुला कळतंय का काही? मला सगळं गेले कित्येक दिवस काही खात नाहीये, पीत नाहीये, तू असा फिरतोयस नुसतं. ऐक माझं, तुझ्या हाताला लागलंय, तुला खूप लागलं. आता आपण डॉक्टरांकडे जाणं महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट नाहीये, मला आता सैन्य शोधायचं. तू प्लीज चल ना, मला करणं. देवांश इथे कोणी नाहीये. तू प्लीज माझ्यावर चल, याला डॉक्टरांकडे नाही. चला बघू. ऐक ना प्लीज. या. बापरे, एवढं सगळं झालं? बाबा मला आधी सांगायचं तरी ना. सांगून तरी काय वेगळं झालं असतं? इथे आम्हीच काही करू शकलो नाही. तुला टेन्शन नको म्हणून नाही बोललो आम्ही बाळा. हा डबा घे. आणि रिया, काही झालं तरी त्याला थोडं तरी खायला लाव. तो म्हणेल मला नको, पण 2 घास तरी त्याच्या पोटात जाऊ दे. खूप काळजी वाटते मला तर देवांशची आणि सईची सुद्धा. देवांश निदान आपल्याला दिसतोय तरी, पण सई. मम्मा, मी काय म्हणते, तू चल ना आमच्या सोबत. दादाला तू बघितलंस ना की तुझी काळजी तरी मिटेल. नाही नको, मला नाही बघवत त्याला या अवस्थेत. मी देवापुढे दिवा लावते आणि पोथी वाचत बसते. तुम्ही जा. चल प्रिया. बाबा, रिया चल. तिकडे देवांश उपाशी असेल. चल. मला पण दादाच्या जवळ असावंसं वाटत आहे, पण कोणत्या तोंडाने जाऊ मी त्याच्या समोर? माझ्या आणि अंजलीमुळेच तर होतंय सगळं. प्रेमाच्या भरात इतका आंधळा झालो ना मी की मला माझ्याच माणसांना फेस करता येत नाहीये. दमली असशील ना सई, रडून रडून, पळून पळून. कधी कधी ना मला तुझी कमालच वाटते सई.
म्हणजे तू दरवेळी पळून जातेस आणि दरवेळी पकडली जातेस, पण धडा मात्र त्यातनं काहीच घेत नाहीस. सई बघ ना, मागे दोन्ही वेळेस मी तुला माफ केलं. ह्यावेळी जर मी शिक्षा नाही केली तर तू परत पळून जाण्याचा प्रयत्न करशील. नाही, घाबरू नकोस. अगं, मी तुला शिक्षा नाही देणार आहे, मी देवांशला शिक्षा करणार आहे. तुला फक्त बघायचंय. नाही विक्रम, मी हात जोडते ना तुझ्या पुढे. माझं चुकलं, मी असं निघून जायला नको होतं. माफ कर ना, माझी चूक झालीये. पण या सगळ्यात देवांशी काहीच चूक नाहीये, मी खरं सांगते. त्यांना काही करू नको प्लीज. कमाल आहे, चूक नाहीये देवांशी. अगं, त्याचीच तर चूक आहे. सई, त्याने जादू टोणा केलाय तुझ्यावर. जादू टोणा कळतंय का तुला? मी इथे मरमर मरतो तुझ्यासाठी आणि तुझ्या डोक्यातनं ते देवांश नावाचं भूतच उतरत नाहीये. त्याच्यासाठीच निघून जातात ना घरात ना. नाही जाणार मी, नाही जाणार. मी खरं सांगते, मला एकदा माफ कर ना प्लीज. एकदा माफ कर. गंमत काय माहितीये सई, माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, पण ना विश्वास नाहीये मला तुझ्या. कळतंय का कसं असणार तू? एक नंबरची लबाड आहेस तू. हे बघ, हे असं एवढंच काही झालं नाही की लगेच घळा घळा पाणी यायला लागतं डोळ्यातनं. मग काय, मी विरघळतो आणि माफ करून टाकतो तुला. पण ह्यावेळी असं नाही होणार. एक चटका खावा लागेल, छोटासा. सई, हो तर याला माझं प्रेमच समज. हा, मी निघतो. हा, शिक्षेची तयारी करायची आहे ना म्हणून. विक्रम, मी विक्रम पाया पडते तुझ्या प्लीज. माझ्या देवांना गाई करू नको प्लीज. माझा देवांश, माझा देवांश, देवांश देवांश देवांश. सई, हे देवांश देवांश ऐकून ना डोकं पिकलंय माझं. कंटाळा आलाय मला. सई, तू हे असं बोलतेस ना, माझा राग अजून वाढतोय. हा का? आणि सई, जर त्या छोट्या शिक्षेचं रूपांतर मोठ्या शिक्षेत झालं ना, तर मला येऊन नाही बोलायचं. नाही विक्रम, प्लीज प्लीज, तू काय करणार नाहीयेस त्यांना प्लीज. सई, तुला जर देवांश जिवंत हवा असेल तर तुला त्याला विसरावंच लागेल. विक्रम, 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 प्लीज थांब ना. काही करू नको त्यांना विक्रम. देवा, सांभाळ. झालं. नशीब मी वेळेत पोचले, नाहीतर काय झालं असतं देवांश? का असा वागतोयस तू? नको नाही असं सगळं करत जाऊस. याने तुलाच त्रास होईल बाळा. ऐकतोयस ना तू? सई माझ्या समोर उभ्या होत्या. माझ्या अशा समोर होत्या तरी मी काहीच करू शकलो नाही. मी त्यांना बघू पण शकलो नाही. अगं देवांश, सई तुझ्या समोर नव्हती. तू तिच्यावर खूप प्रेम करतोस ना, म्हणून तुला असं वाटतंय की सई तुझ्या समोर होती. प्लीज असा वागू नकोस देवांश, याने तुलाच त्रास होईल. सईंना होणाऱ्या त्रासापेक्षा तरी कमीच नाही. अगं ऍटलिस्ट मी माझ्या घरी आहे, सेफ आहे. पण त्या कुठे आहे, कशा आहे, काहीच माहिती नाहीये मला. देवांश, तुला तिची वाट बघायची ना,
ठीक आहे, तू तिची वाट बघ. तुला तिचा शोध घ्यायचा आहे, शोध घे. पण हट्टाने इथे राहायची काय गरज आहे? तू हे सगळं आपल्या घरी येऊन पण करू शकतोस. का परत आपण बोललो नाही या विषयावर? मी सांगितलं ना तुला, मी कुठे येणार नाहीये, मी इथेच थांबणार आहे. सई आणि माझ्या घरी, कारण त्या येतील तेव्हा मला. सई परत येणार नाहीये म्हणजे तिने स्वतः तसं पत्रात लिहिलंय. खोटं आहे ते पत्र. सईंचं पत्र नाही येते. हे असं खात्रीने कसं सांगू शकतो? कारण माझी बायको आहे, ती मला माहिती आहे. मला माहिती आहे ते अशा वागू शकत नाही, ते असं अचानक कुठे निघून जाऊ शकत नाही. आय नो. देवांश बाळा, तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे ना, म्हणून तुला असं वाटतंय. पण ट्रस्ट मी, या अशा माणसांचा अनुभव ना तुझ्यापेक्षा जास्त आहे मला. ही अशी जवळची माणसं असतात ना, तीच कधी कधी अनप्रेडिक्टेबल वागतात आणि त्याचा त्रास बाकी कोणाला नाही, आपल्याला होतो जास्त. येस, देवांश जहागीरदारांच्या नावाचं पार्सल आहे. थांब, मी बघते. एक मिनिट. रिसीव्ह केल्याची साईन नको? येस, सॉरी. इकडे. थँक्यू मॅडम. विक्रम, आहे सईंचं मंगळसूत्र. आणि हे काय? पत्र. देवांश, असं का करताय तुम्ही? स्वतःचा जीव धोक्यात का घालताय? कृपा करून मला विसरून जा. मी पण माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून आले आहे आणि म्हणूनच महत्त्वाचं पाऊल उचलते आहे. मला माझं आयुष्य मोकळेपणाने जगायचं असेल तर तुमच्या आठवणीत रमून चालणार नाही. माझं मंगळसूत्र आणि अंगठी परत पाठवते. आता मला या दोन्हींची काही गरज नाही. सई,
नाही देवांश, ती चिठ्ठी ते मंगळसूत्र सगळं खोटं आहे. विक्रम फक्त तुमची दिशाभूल करण्यासाठी हे सगळं करतोय. प्लीज त्या सगळ्यांवर विश्वास ठेवू नका. देवांश प्लीज, ते सगळं खोटं आहे. नका ठेवू विश्वास देवांश. सईचं मंगळसूत्र आणि अंगठी. सईचं मंगळसूत्र तर तिच्या गळ्यात आहे. मग हे सेम टू सेम बनवून घेतलं. बस आता देवांश पर्यंत हे कसंही करून पोहोचलं की काम झालं. देवांश आणि सईच्या लाईफ मधला हा सर्वात शेवटचा टप्पा असेल. एकदा का देवांशचा विश्वास बसला की हे मंगळसूत्र आणि अंगठी सईचंच आहे, की तो तिला शोधणं बंद करेल. तुमचा हा प्लॅन मॅम नक्कीच सक्सेसफुल होणार. जेव्हा केव्हा सईच्या गळ्यात ते देवांश नावाचं मंगळसूत्र बघतो ना मी, खूप त्रास होतो मला. असं वाटतं ना की ते मंगळसूत्र तिच्या गळ्यातून काढून घेऊ आणि लांब कुठेतरी फेकून देऊ. पण आता तसं करायची वेळ नाही येणार, कारण सई आता स्वतःच्या हातानेच ते मंगळसूत्र काढून फेकून देणार आहे. देवांश, सावध स्वतःला. अरे हे बघ देवांश, आर यू ओके?